उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. पक्षातील 6 लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेला जातोय आणि तो म्हणजे खासदारानंतर आता आमदारही जाणार का? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे शिवसेनेत वारंवार बंड का होतंय? याच विषयाचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 3 वर्षापासून शिवसेना हा पक्ष सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ऐतिहासिक बंडामुळे पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय, पक्ष चिन्हाचा वाद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अशा अनेक घडामोडी घडल्या. पण आता पुन्हा एकदा ठाकरे गटासमोर मोठं संकट उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय. कारण पक्षातील 6 खासदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घटनेने केवळ ठाकरे गटालाच धक्का बसलेला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ती चर्चा म्हणजे खासदाराच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आमदारांची एक महत्वाची बैठक मुंबईत बोलावली होती. शिवायला येथे या झालेल्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण या बैठकीतून ठाकरे गट किती एकसंघ आहे हे स्पष्ट होणार होतं. मात्र या बैठकीला 4 आमदार गैरहजर राहिले आणि याच ठिकाणी संशयाला सुरुवात झाली. राजकीय वर्तुळात लगेच चर्चा सुरू झाली की खासदारानंतर आता आमदारांचीही फूट पडणार का? कारण महाराष्ट्राने यापूर्वी देखील अनेकदा असं चित्र पाहिलंय. सुरुवातीला काही नेते पक्ष सोडतात आणि त्यानंतर हळूहळू इतर लोकप्रतिनिधीही वेगळी भूमिका घेतात. या बैठकीला गैरहजर राहिलेले 4 आमदार म्हणजे संजय पोटनीस, राहुल पाटील, संजय दरेकर आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे. आता प्रश्न असा आहे की या 4 आमदारांची अनुपस्थिती ही केवळ योगायोग होती की त्यामागे काही राजकीय संकेत दडले आहेत? सर्वप्रथम बोलूयात आपण संजय पोटनीस यांच्याबद्दल. संजय पोटनीस हे ठाकरे गटातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. 2022 मध्ये पक्षात फूट पडली तेव्हा अनेक आमदार आणि नेत्यांनी शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला. मात्र त्या कठीण काळात संजय पोटनीस यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत पक्षांतर्गत फारसा संशय व्यक्त केला जात नाही. बैठकीला गैरहजर राहण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण राजकारणात प्रत्येक अनुपस्थितीचं विश्लेषण केलं जातं, त्यामुळे त्यांचं नाव देखील चर्चेत आलं. तर दुसरे आमदार म्हणजे राहुल पाटील. राहुल पाटील यांची अनुपस्थिती सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. कारण ते परभणीचे आमदार आहेत आणि परभणीचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. एका जिल्ह्यातील खासदार पक्ष सोडतो आणि त्या जिल्ह्यातील आमदार महत्वाच्या बैठकीला अनुपस्थितीत राहतो. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि चर्चा देखील झाली. राहुल पाटील यांनी मात्र सर्व चर्चांना उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्याची तयारी सुरू होती. तसेच काही संघटनात्मक आणि निवडणुकी संदर्भातील कामांमध्ये ते व्यस्त होते. राहुल पाटील हे 2014 पासून आमदार आहेत. सलग 3 वेळा ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे पक्षात त्यांचं महत्व मोठं आहे. त्यांच्यासारखा नेता पक्ष सोडण्याचा विचार करेल का, हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण सध्या तरी त्यांनी तसं कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामध्ये तिसरे नाव आहे संजय देरकर हे विदर्भातील वणी मतदारसंघाचे आमदार आहेत. ते तुलनेने नवे चेहरे आहेत. 2024 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली. याआधी देखील त्यांनी 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश मिळालं नव्हतं. मात्र 2024 मध्ये त्यांनी भाजपच्या संजीव रेड्डी बोडकुरवार यांचा पराभव करून सर्वांचं लक्ष त्याने वेधून घेतलं होतं. नव्या आमदारांबाबत नेहमीच राजकीय अंदाज बांधले जातात, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची देखील चर्चा झाली. पण त्यांच्या बाबतीतही पक्षांतरांचे कोणतेही ठोस संकेत अद्याप समोर आलेले नाहीत. आणि चौथं नाव म्हणजे सुनील शिंदे. सुनील शिंदे हे ठाकरे गटातील अत्यंत विश्वासू आणि वरिष्ठ नेते आहेत. 2022च्या बंडात त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवली होती. मुंबईतील शिवसेनेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीने अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या तयारीमुळे त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. आता इथपर्यंत सगळं काही ठीक होतं बरं का. पण खरी चर्चा वेगळ्याच मुद्द्यांवर सुरू आहे. ती म्हणजे शिवसेनेत वारंवार बंड का होत आहे? बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना म्हणजे एक भावनिक संघटना मानली जायची. पक्षाशी निष्ठा ही सर्वात मोठी गोष्ट मानली जायची. पण गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाची समीकरणं मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत. आजच्या राजकारणात सत्ता, संसाधने, विकास निधी, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि राजकीय भविष्य या गोष्टींना मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. अनेक लोकप्रतिनिधींना वाटतं की सत्ताधारी पक्षासोबत राहिल्यास मतदारसंघात अधिक निधी आणता येतो, विकास कामं जलद होतात, कार्यकर्त्यांनाही ताकद मिळते.
पण याच कारणांमुळे अनेकदा वैचारिक निष्ठेपेक्षा राजकीय गणितं महत्वाची ठरतात. 2022 मध्ये शिंदे गटाच्या बंडामागे देखील हेच कारण मोठ्या प्रमाणावर सांगितलं गेलं होतं. आता खासदारांच्या बंडामागेही अनेक राजकीय निरीक्षक हाच मुद्दा मांडतायत. मात्र यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की ठाकरे गटासमोरचं आव्हान अजून देखील संपलेलं नाही. उलट ते अधिक कठीण होत चाललंय आणि दिवसेंदिवस ते वाढतच चाललंय. कारण आता फक्त विरोधकांशी लढायचं नाही, तर पक्षातील नेत्यांचा विश्वास कायम ठेवणं देखील तितकंच महत्वाचं ठरतंय. खासदार गेल्यानंतर आमदार जातील का हा प्रश्न आज प्रत्येक शिवसैनिक विचारत आहे. सध्या तरी गैरहजर राहिलेले चारही आमदार पक्षासोबत असल्याचं सांगितलं जाते. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक मोठे निर्णय अचानक झालेले आहेत. त्यामुळे पुढचे काही आठवडे, काही महिने ठाकरे गटासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. उद्धव ठाकरे पक्षाला पुन्हा एकत्र ठेवण्यात यशस्वी होतील का? की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे? याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की 6 खासदारांच्या निर्गमनानंतर सुरू झालेली चर्चा आता थांबणार नाही. कारण सर्वांच्या नजरा आता ठाकरे गटातील आमदारांवर खिळल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खासदारानंतर आमदार ही पक्ष सोडतील का? की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षाला एकसंघ ठेवण्यात यशस्वी ठरतील? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.